संपूर्ण देशाच्या साई भक्तांच्या मनामध्ये असलेली आस्था की समाधीपर्यंत फुलं गेले पाहिजेत। अनेक वर्ष कोर्टामध्ये हा विषय प्रलंबित राहिला आणि माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार जवळपास संस्थांनी सगळ्या सदस्य कमिटीने त्याची विल्हेवाट लावण्याची प्रक्रियेपासून तर बाकीच्या माननीय उच्च न्यायालयाच्या दिलेल्या निर्देशानुसार मीटिंगमध्ये ठराव मंजूर केला आणि आजचा दिवस हा गुरुवार असल्या कारणाने आणि अनेक गोष्टी जुळून आल्या 12-12-24 तर असा एक दिवस आज आपोआपच घडला आणि मला आनंद होतो की साई भक्तांच्या मनामध्ये असलेली श्रद्धा आणि त्यांच्याच प्रार्थनेने हे फुलं परत एकदा समाधीवर चालू झाले आणि जो सर्वसामान्य शेतकरी आहे, गुलाब उत्पादक शेतकरी जो या पूर्णपणे त्याचा प्रपंच या फुलांवर अवलंबून होता, आज त्यांच्यासाठी एक समाधानकारक दिवस राहील आणि बाबांच्या आशीर्वादाने हे फुलं कायम असेच चालू राहावेत एवढीच मी बाबाचरणी प्रार्थना करतो। विविध कार्यकारी सोसायटीची संस्थांची कर्मचाऱ्यांची सोसायटी आहे, त्याच्या माध्यमातून ह्या फुलांची आणि हारांची विक्री व्हावी असं निर्देश माननीय उच्च न्यायालयाने जे की कलेक्टरची कमिटी स्थापन झाली होती 2 वर्षापूर्वी, माननीय भोसले साहेब तेव्हा कलेक्टर होते नगर जिल्ह्यातले, त्यांनी एक कमिटीमध्ये हा निष्कर्ष काढला होता आणि आज जे कर्मचाऱ्यांची सोसायटी आहे त्यांनी स्टॉल प्रत्येक ठिकाणी लावलेत आणि ते फुल विक्री करणार आहेत, अल्पदरात करणार आहेत। भक्तांची लूट होता कामा नये ही देखील काळजी आपल्याला घ्यायची। तसंच फुलांची विल्हेवाट लावण्यासाठी निविदा प्रक्रिया संस्थांनी राबवलेली आहे। 7 दिवसाच्या कालावधीनंतर जो कोणी व्यक्ती येईल किंवा जी कोणी एजन्सी येईल की हे फुलांचं पुढं काय करायचं या दृष्टिकोनातून ते प्रस्ताव संस्थांकडे मांडतील आणि माझ्या मते फुलांची विल्हेवाट लावण्यासंदर्भात जो माननीय उच्च न्यायालयाचा एक मनामध्ये संभ्रम होता तो या निविदा प्रक्रियेनंतर पूर्ण केला जाईल। प्राथमिक स्तरावर आज फक्त विविध कार्यकारी सोसायटीच्या माध्यमातून फुल आणि हार विक्री सुरू केली जाणार आहे। जसं जसं हे सगळं एक रुटीन बसेल तसं तसं इतर दुकानदाराला नगरपंचायतीच्या माध्यमातून देखील दरपत्रक लावणं बंधनकारक केलं जाईल आणि शेतकऱ्यांचं नुकसान होता कामा नये, सगळ्यांना रोजगार मिळावा आणि साई भक्तांची लूट पण होऊ नये ही शिर्डी ग्रामस्थांची भावना आहे आणि त्या भावनेचा आदर करत आपल्याला हे सगळं पुढे घेऊन जायचं नाही। आज मुंडे साहेबांची पण स्वर्गीय मुंडे साहेबांची जयंती आहे, मला इथून परळीला जायचं आहे, त्यामुळे आम्ही सकाळी लवकर आलो आणि आदरणीय शरद पवार साहेबांचाही वाढदिवस आहे तर त्यांची तब्येत अतिशय चांगली राहावी आणि अशाच प्रकारे त्यांनी महाराष्ट्राला मार्गदर्शन करत राहावं, त्यांच्या अनुभवाचा फायदा हा महाराष्ट्राला भविष्य कालावधीमध्ये मिळावा एवढीच मी अपेक्षा करतो। मंत्रिमंडळ विस्तार 2 दिवसात होणार आहे, काय निरोप आला आहे का आपल्याला? नाही, आम्हाला काय निरोप नाही, किंबहुना निरोपाची वाट आपण पाहत नाही। सातत्याने मतदारसंघामध्ये जे काम आपल्याला करण्याची संधी मिळाली, 8व्यांदा साईबाबांच्या या पावनभूमीमध्ये आमच्या परिवाराला नेतृत्व करायची संधी या तालुक्याची जनतेने दिली आणि प्रत्येक मिळालेल्या संधीचा लाभ हा सर्वसामान्य जनतेला देण्याचं काम माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांनी केलं आहे। अगोदरही आम्ही कधी काही मागायला गेलो नव्हतो, आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे आदरणीय प्रधानमंत्री गृहमंत्र्यांवर
आणि ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या निवडणुकीला सामोरे गेलो आणि ज्यांच्यामुळं खरं आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आलो असे आमचे नेते, राज्याचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर आम्हाला विश्वास आहे आणि फडणवीस साहेबांनी सातत्याने आम्हाला न्याय देण्याची भूमिका ठेवली आणि यापुढेही आम्हाला आशीर्वाद देतील अशी अपेक्षा आम्हाला आहे. आमदार नितीश राणेंनी जो वक्तव्य केले लाडक्या बहिणीच्या काय वाटतं? नाही काय मी काय मुस्लिम तिसरा आपत्ती असेल तर ती योजना त्यांना लाभ देऊ नये असं नाही, हा काय फक्त मुस्लिम समाजापुरतं विषय मर्यादित नसून कदाचित केंद्र सरकारलाही मी या ठिकाणी विनंती केली होती की जनसंख्या किंवा लोकसंख्या ही नियंत्रणात आणणं ही काळाची गरज झालेली आहे आणि म्हणून जसं अनेक राज्यांमध्ये आता हा ठराव करण्यात आला आहे की तिसऱ्या आपत्त्याला कुठलाही लाभ नसू, यामुळे लोकसंख्या नियंत्रणात येईल आणि हा फक्त कुठल्या समाज किंवा एखाद्या विशिष्ट जातीपुरतं नव्हे पण सगळ्यांनाच तो आसाममध्ये लागू माझ्या मते झालेला आहे. तिसऱ्या आपत्त्याला कुठल्याही प्रकारचं अनुदान नाही, पण ते कुठल्या विशिष्ट धर्माला लागू नाही, ते पूर्ण सगळ्याच सामान्य लोकांना लागू आहे आणि म्हणून त्यांनी काय वक्तव्य केलं हे मी पाहिलं नाही. पण हा कायदा यावा, तिसऱ्या आपत्त्याच्या दृष्टिकोनातून आणि लोकसंख्या नियंत्रण असण्याच्या दृष्टिकोनातून कायदे आले पाहिजेत आणि तरच भारताचा विकास होऊ शकतो. नगर जिल्हा राज्यात सर्वात मोठा